पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट. लॉंग ऑनचा खेळाडू आले आहेत, फेकी झाले वेगाने, रनिंग बिटवीन त्याहून डबल वेगाने आहेत. 2 धाबा कंप्लीट पहिल्याच बॉलवर. अजय आणि सुवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या बॉलवर 2 धाबा. राज तरेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 षटकांची मॅच, शेवटची आणि अंतिम मॅच. आजचा दुसरा दिवस. तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण ऐकत आहात. पाहूया काय घडणार आहे या शेवटच्या अंतिम मॅच मध्ये. राज वन्स अगेन रेडी आहेत. यावेळी खूप चांगला बॉल स्वतः चेंडू खाली गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने अडवत असताना डॉट बॉलची संकेता मैदानाच्या आतमध्ये होते. पहा खूप चांगला बॉल, डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. बॅट स्विंगला भरपूर ताकद, टायमिंग होतं, त्या कारणानं स्वतः चेंडू खाली गेले होते. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. राज रेडी आहेत. हो, यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन पुन्हा नाही आहे. डॉट बॉल, डॉट येतोय. आणखीन एक डॉट बॉल. जितके येणार डॉट तितकं दडपण वाढणार आहे, तितक्या धाबा कमी बनणार आहेत. आणि नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला तुमच्याकडे ते धाबा वाचवण्यासाठी तितका मोठा. ओ याबिली काय घडलंय, याबिली सुद्धा तेच घडलंय. आणखीन एक डॉट बॉल. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत राहिली राज यांची. सुपर बॉलिंग, लगातार 3रा डॉट बॉल. अडचणी वाढल्यात. अजय फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. पाहूया पहिल्या बॉल वर 2, दुसरा डॉट, 3रा डॉट, 4था डॉट, आता 5वा बॉल. 5वा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जातो चेंडू खाली. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा आतापर्यंत राजची बॉलिंग पॉवरफुल राहिली. विकेट आले नाहीत परंतु मोठे ब्लास्ट आणून दिले नाहीयेत. डॉट बॉल जास्त दिसत आहेत या पहिल्या षटकामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा झाल्यात. 3-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा बॉल पाहूया. प्रथम स्ट्राईक एंडलाचा असणार आहेत सुवान. शेवटचा बॉल. काय इकडून एखादा मोठा फटका. शेवटचा बॉल डाऊन टू ग्राउंड चेंडूला खेळलाय. लॉंग ऑनचा खेळाडू आले आहेत. सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. फलंदाज बाद. व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. फक्त 3 धाबा. एक महत्वाची विकेट आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धाबा. गावदेवी वैतीपाडा संघ थोड्याशा अडचणीमध्ये आहे. आता दुसरं षटक पाहूया, त्या अगोदर डिझेल ऐकूया. लगेच फिल्डिंग लावून घ्या. तू आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. पुन्हा सटवीनं जादू टोना केला. माझा वाद दुसरीचा टाकू 3-1. धावफलक बरोबर दिसत नाहीयेत कारण दुसऱ्या इनिंग मध्ये खेळण्यासाठी तितकीशी मजा येणार नाहीये. कदाचित या धावा जर तुम्ही अजून बनवल्या नाही तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही आलात, तुमची बॉलिंग जर पॉवरफुल नसली तर कदाचित पहिल्या षटकामध्ये मॅच सुद्धा संपू शकते. त्यासाठी तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि जर नाही धावा बनल्या तर तुम्हाला बॉलिंग अटॅक दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळी याल त्यावेळेला अजून पॉवरफुल करावा लागणार आहे. पाहूया. मृदुलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल कट केला चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. जो दबाव बनवलाय तो कायम पहिल्या चेंडूपासून सुरू आहे. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत आई आशापुरी ॲडव्हान्स संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता पाहूया इकडून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मृदुल वन्स अगेन रेडी आहेत. यावेळी खूप चांगला बॉल बऱ्याच वरून आहे. त्यासाठी आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 5 धाबा धावपल करत आहेत. 5 धाबा येत नाहीत. फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. त्यासाठी दडपण वाढलंय आणि दडपण वाढत असताना तुम्हाला एक मोठा फटक्याकडे जावं लागणार आहे, ज्याची चर्चा पहिल्या षटकापासून सुरू आहे. लेट्स सी काय घडतंय. ओ यावेळी वेगवान बॉल बऱ्याच बाहेर वाईड अँगलला आणि बरोबर आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. दुसरा वाईट लगातार. 6-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. 1.1 चेंडूचा
मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. विनायक पाहूया, स्ट्राईक एंडला विनायक आहेत. मृदुल रेडी आहेत. ओ यावेळी पुल करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. पहा या अंतिम मॅच मध्ये डॉट बॉल जास्त पाहायला मिळतात. सिंगल सुद्धा नाही येत. सिंगलला डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट नाही करत. डबल तर 3 मध्ये नाही सुद्धा होत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. पॉवरफुल बॉलिंग अटॅक पाहूया. ओ वन्स अगेन यावेळी सुद्धा पाठीमागे चेंडू निघून गेला होता. सिंगल यावेळी कंप्लीट झाले. यस लेग बाय. पहा बॅटला कनेक्शन नाही होत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला नाही मिळत. एक चौकार इकडून येणं गरजेचं आहे, तर दुसऱ्या इनिंग मध्ये याल तेव्हा खऱ्या अर्थानं मजा येईल. नाहीतर तुमच्या दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला याहून जास्त पॉवरफुल बॉलिंग अटॅक करावी लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न याबली. ओ याबली अखेरकार चौकार आलाय. चौकार आलाय. ज्याची चर्चा सुरू होती तो चौकार. शानदार दमदार स्ट्रोक. 4 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. थँक्यू. थोडंफार आउटफील्डने चेंडूला उचललं होतं, थोडंसं वलन घेतलं होतं, त्या कारणानं जवळ पास होऊन चेंडू निघून गेला. धाबा पलकर 11 1. शेवटचे 2 बॉल पाहणार आहोत. एक चौकार आला ना अखेरकार अजयच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चौकार हवाय. अजून एक मोठा फटका हवाय. पाहूया मृदुल काय करतोय. पुढचा बॉल. ओ यावली फटका बसलाय. बराच वेळ हवेत. यष्टांच्या मागून खेळाडू येत आहेत आणि सहज सोबतीने जेल टिपलाय. संपला अजयचा खेळ. दुसरा धक्का. टीम गाव देवी वैती पडा या संघाला. चला लगेच नवीन बॅटर लगेच या क्विक. Everybody's hands up in the air. लगेच फिल्डिंग लावा. लगेच प्लीज. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 11 धावा झाल्यात. शेवटचा बॉल. इकडून एक मोठा ब्लास्ट. येणारे नवीन फलंदाज ओमकार बैती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय इकडून एखादा शेवटच्या अंतिम चेंडूवर येणारा मोठा फटका. त्या धावफलकावर धाबा अजून बनवेल का, हा सुद्धा प्रश्न. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉलला नितेश सरे चेंडू खाली आल्यात. बरोबर चेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं बटन. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 11 धाबा धावफलकावरती आहेत आणि फक्त 12 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत फक्त 12 धाबा. आई आशापुरी एडवन या संघाला. पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय. पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत खेळामध्ये पॉवरफुल बॉलिंग राहिले. काय इकडून पलटवार करतील का. फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. त्यासाठी बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग करावी लागणार आहे. एका षटकाला मोठं करावं लागणार आहे आणि त्या मोठ्या षटकामध्ये किमान 3-4 धाबा बनवाव्या लागणार आहेत, तरच तुम्ही मॅच मध्ये परत येऊ शकता. लेट्स सी काय घडणार आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या इनिंग साठी प्रमोद सर जॉईन जाणार. सुंदर कोणी होईन दंग. काळी कुर्ती घालून आली ती. बोलली अहो भेटाना नदीच्या पाठीशी. खोले आली ती माझ्या पाठीशी. बोलली अहो भेटाना नदीच्या पाठीशी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मिस्टर कौस्तुभ मेहर. 12 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होळीपाडा क्रिकेट क्लब आयोजित होळीपाडा चषक 2026 सध्या आपण पाहतायत. अप्रतिम आयोजन नियोजन कालच्या दिवसात हर्षद मेहर अँड ऑल टीम ही मात्र पुढे येताना पाहायला मिळाली. क्वालिफायर झाले आणि फॉर्मॅट असा आहे फर्स्ट अँड सेकंड अशा पद्धतीने. पहिल्या दिवसातला जो विजेता संघ, दुसऱ्या दिवसातला विजेता संघ ही पहिली सेमीफायनल आणि तिसऱ्या दिवसातला आणि चौथ्या दिवसातला ही दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. होळीपाडा चषक 2026 सध्या आपण पाहतायत. 12 रनच्या प्रतीक्षित
आणि अंतिम 4चं तिकीट कोणता संघ मिळवेल त्यामध्ये भाविक सध्या सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन उतरलेत. राजसारखा खेळाडू तर गोलंदाज विपुल. गेल्या मॅचचा विपुलचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो पेंडिंग आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर विपुलला मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करू शकता. गावदेवी वैतीपाडा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी 11 धावा फलकावर लगावल्या. 12 धावांचं लक्ष 12 बॉलमध्ये. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अतिशय सुंदर ऑन द अप खेळला गेलाय. कृष्णा पुढे सरसावतोय, इथे फंबल झाले. या चुका मात्र खूप भारी पडणार आहेत, कारण ऑलरेडी स्कोर कमी आहे, बॉल टू रन आहेत आणि अशा वेळेला तुमची ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली पाहिजे. नो डाऊट कृष्णा राऊत एक चांगला अप्रतिम हरपन मौला खेळाडू, परंतु सध्या चुकी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. विपुल डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. या गोष्टी घडतच राहणार आहेत. बॉल अगदी हलक्याशा हाताने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल सुटला तिथून आणि इथून 1 रन मिळत असताना भाविकच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 3, 10 बॉल आणि 9 रन. आई आशापुरी एडवन टीमला विजयासाठी. स्विचचा फटका, चांगला फटका खेळला गेलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील. फेकीपर्यंत स्क्वेअर फेकी झाली आणि या चुका वारंवार पाहायला मिळत आहेत आणि काय ती फिलिंग पाहायला मिळते. टेरेसवर बसून मात्र टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक संघाला ते चेअरअप करतायत. त्याबद्दल खरोखरच हॅट्स ऑफ असेल. आज खचाखच भरलेलं मैदान उद्याच्या दिवसात आणि परवाच्या दिवसात सुद्धा आपण सकाळच्या 17पासून अनुभवणार आहोत. हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे. या वेळेला अप्रतिम शफल झाले आणि सळ बॉलला फेकून दिले. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. या षटकाराने स्कोर लेवल विजयासाठी आता 1 रनची आवश्यकता आहे. एका रनची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आणि आमच्या नारी शक्तीला सलाम केले त्या ठिकाणी. चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि अशा प्रकारे अंतिम 4 मध्ये आई आशापुरी एडवन टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चला विपुली, या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या मॅचचा आपण सन्मानित करणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार राज तरे, ज्याने चांगली गोलंदाजी केली. 3 धावा देत 1 विकेट मिळवली आणि रन्स केल्या 9. नरेशजी साहेब भादवडवरून खास करून उपस्थित झालेत.